नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोशल मीडियाद्वारे ओळख करून आरोपीने मुलीचे अपहरण करत गुन्हा केल्याचा आरोप आहे। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपी करण केशव केशी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेची ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला होता। त्यानंतर आरोपीने 18 आणि 27 मार्च रोजी शाळेच्या वेळेत मुलीला फूस लावून सोबत नेले। तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे। पीडितेच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत पालकांनी सतर्क राहावे। अल्पवयीन आहे 14 वर्षांची, सदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे 8व्या वर्गामध्ये। तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली। इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली। या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उकसावून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली। त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने तिच्यासोबत भेट घेतलेली आहे। तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती टेकादार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे। ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे। त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।